हदगावच्या पुरवठा विभागाचा सावळा गोंधळ, नागरिकांची कामे होत नसल्याने व्यक्त होत आहे संताप। हदगाव तहसील कार्यालयाअंतर्गत पुरवठा विभागामध्ये सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे। कर्मचारी कार्यालयात वेळेवर हजर होत नसल्याने नागरिकांची कामे प्रलंबित आहेत। कर्मचारी अधिकारी हे तालुक्याच्या ठिकाणी न राहता जिल्ह्यावरून ये-जा करीत असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत। 2 महिन्यांपासून नागरिकांनी आपल्या दिलेल्या राशनची कामे तसेच घरकुलाची कामे झाली नसल्यामुळे अनेक नागरिकांची हेळसांड होत आहे। नुकतेच 2 महिन्यांपूर्वी पुरवठा विभागात लाचलुचपत विभागाने धाड टाकल्याने तेथील कर्मचारी निलंबित झाला असून नव्याने आलेला कर्मचारी वेळेवर येत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे। आज आपण पंचायत समितीवरील कार्यालयात आलेले आहोत। कार्यालयामध्ये कर्मचारी आपल्याला 12 वाजायले गैरहजर दिसत आहे, याबद्दल आपलं म्हणणं काय? आज हदगाव या ठिकाणी मी आलो असता आज बऱ्याचशा एमबीआवर सह्या लागत होत्या, काही अकाउंटंटच्या सह्या लागत होत्या। बऱ्याचसे कामं आज शेवटचे आमचे 2 दिवस उरल्याचे असताना आता प्रशासक यांनी जाहीर केले, शासनाने प्रशासक नेमले, आमचे स्वतः असून असे कामं होत नाहीत, दिरंगाई होत आहे आणि प्रशासक नेमल्यानं आम्हाला किती नाहक त्रास या शासनाला विचार करावा लागेल, किती आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागेल। आज बघतो की बाई 12 वाजून गेले तरी एकही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाही। असा हे हदगाव पंचायत समितीचा असा कानूनी कारभार या ठिकाणी चालू आहे आणि कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी आमचे जे काही कामं आहेत, कामं आता या ठिकाणी 12 वाजले, नांदेडला जायचं आहे, नांदेडहून केव्हा यावं, केव्हा कामं करावं, या साहेबाच्या केव्हा सह्या घ्यावं, हे असे दिरंगाई दररोज आमचे चालू आहे। हे कर्मचारी इथे एकही कर्मचारी कुठलाच कर्मचारी इथं थांबत नाही। आमच्या हदगाव तालुक्याच्या ठिकाणी हे कर्मचारी 60 किलोमीटर अंतर नांदेड जिल्हा आहे, नांदेडहून अपडाऊन करत असतात। इथले कर्मचारी 1 वाजता येतात आणि संध्याकाळी सवच नाही का 4च्या अगोदर कर्मचारी निघून जातात। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे आमचे कामे होत नाही। घरकुलाचा विषय आहे, आज बरेचसे असे घरकुलाचा पण विषय आहे, लोकांचे असे गोठ्याचा पण विषय आहे, घरकुलाचे आज पेंडिंग हप्ते आहेत, घरकुलाचे सुद्धा कामं होत नाहीत। एक हप्ता पडला, दुसरा हप्ता पडण्यास कशामुळे दिरंगाई होत आहे हे पण मी शासनाला या ठिकाणी प्रश्न विचारू शकतो। जर शासनाने शिव मॅडमने काहीतरी यांची दिरंगाईची कारवाई करून यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे। समाज साधना न्यूज, समाज हितासाठी सदैव अग्रेसर।